शतावरी ही वनस्पती स्त्रियांची मैत्रीण म्हणून ओळखली जाते, पण त्याच शतावरीचे इतरही अनेक जबरदस्त फायदे आहेत, ज्यामुळे ती फक्त स्त्रियांचीच नव्हे तर घरातल्या प्रत्येकाच्या आरोग्याची सखी बनू शकते। कदाचित हे फायदे आपण आजपर्यंत ऐकले सुद्धा नसतील आणि त्यामुळे खरंच शतावरीतून एवढे सगळे फायदे मिळू शकतात हे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य सुद्धा वाटेल। आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये शतावरीचे असेही काही वेगवेगळे फायदे आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो हे बघणार आहोत। शतावरी ही एक आयुर्वेदातील सर्वात प्रसिद्ध वनस्पती आहे आणि त्यामुळे तिला क्वीन ऑफ दी हर्ब्स म्हणजेच औषधी वनस्पतीची राणी असं म्हटलं जातं। ती ॲस्पॅरागस कुटुंबातील वनस्पती असून त्याच्यामध्ये असणाऱ्या रेसिमॉल ह्या घटकामुळे तिला ॲस्पॅरागस रेसिमोसस असं म्हटलं जातं। शतावरीचे अनेक गुणधर्म असल्यामुळे तिला सहस्त्रवीर्या असंही म्हटलं गेलेलं आहे। ती वात आणि पित्त ह्या दोन दोषांच्या वरती खूप उपयुक्त ठरते आणि त्यामुळे ह्या दोन्ही दोषांच्यामुळे होणारे जे आजार आहेत त्या अनेक आजारांच्या वरती तिचा आपण फायदा करून घेऊ शकतो। आजकालचे असंख्य आजार हे हरीवरी आणि करी डिसीजेस आहेत आणि त्याच्यामध्येच पित्ताच्या तक्रारी तर अनेकांना होत असतात आणि पित्ताची जळजळ, पोटामध्ये आग होणे, अंगावरती पित्त उठणे, डोळ्यांची हातापायाची जळजळ होणे ह्या सगळ्या पित्ताशी संबंधित आजारामध्ये जर आपण शतावरी दुधासोबत घेतली तर त्या शतावरीमधल्या कडू आणि गोड ह्या चवींच्यामुळे आपल्याला हे आजार कमी व्हायला मदत होते। त्यासोबतच अल्सर्सवरती सुद्धा शतावरी खूप चांगले काम करते। अनेक संशोधनातून दिसून आलेलं आहे की शतावरी ही एक नॅचरल अँटासिड आहे। हायपर ॲसिडिटी, कोलायटिस आणि अल्सर्सवरती अल्सर भरण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो। पण अल्सरसाठी जर आपल्याला ह्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर शतावरीचं चूर्ण आपण तुपाबरोबर मिक्स करून घेऊ शकतो किंवा शतावरीचं चूर्ण दुधामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडं गाईचं तूप टाकून जर घेतलं तर हे अल्सर्स भरू शकतात। त्यासोबतच आजकाल मानसिक ताणतणाव अनेकांना आहेत आणि त्यामुळेच ह्या मानसिक ताणतणावातून पुढे IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सारख्या तक्रारी सुरू होतात आणि ज्याचा सरळ संबंध आपल्याला पचनाशी दिसून येतो आणि ह्यामध्येच आपला मानसिक ताणतणाव कमी करून मनाची ताकद वाढवून आपल्या पचनाला सुद्धा चांगलं ठेवण्याचं काम शतावरी करते। आणि ह्यासाठी तुम्ही जर कोमट पाण्याबरोबर शतावरी चूर्ण घेतलं तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो। सोबतच आपल्याला अनेक वेळेला दिसून येतं की आपल्या दगदगीच्या आयुष्यामुळे आपल्याला अनेकांना पचनाच्या तक्रारी होतात आणि कधी कधी तर आपला पाचक अग्नी मंदावलेला असतो आणि ह्या मंदावलेल्या पाचक अग्नीमध्ये आपण शतावरीच्या मुळ्यांचं जर सूप करून घेतलं आणि ते सूप जर आपण जेवणाच्या अगोदर घेतलं तर ह्यामुळे पाचक अग्नी तर चांगला होईलच, त्याचबरोबर आपलं जेवण व्यवस्थित पचायला लागेल आणि आपल्या अनेक पचनाच्या तक्रारी सुद्धा याच्यातून दूर होते। आपण अनेक जण चांगल्या तब्येतीसाठी जनरल टॉनिक्स घेत असतो, पण कुठल्याही जनरल टॉनिकला शतावरीची सर येत नाही। आयुर्वेदामध्ये शतावरी ही रसायन औषधी म्हणजेच सप्तधातूंचं पोषण करणारी म्हणून ओळखली आहे। आपल्याला आजारपण, अतिश्रम, अतिप्रवास ह्या कुठल्याही गोष्टींच्यामुळे शरीराची झीज झाली असेल, पेशींची झीज झाली असेल तर ती भरून काढण्याचं सामर्थ्य शतावरीमध्ये आहे आणि हाच फायदा शतावरीचा प्रत्येक वयोगटामध्ये आपल्याला बघायला मिळतो। कारण शतावरी ही गुणांनी मृदू असल्यामुळे अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला कुठलाही त्रास न देता शतावरीचा फायदा होऊ शकतो। त्यातल्या त्यात जर तुमची भूक खूप चांगली असेल आणि तुम्ही शतावरीचा क्षीरपाक करून घेतला तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होईल। शतावरीचा क्षीरपाक करण्यासाठी तुम्हाला 1 वाटी दूध, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही 1 ते 2 चमचे शतावरीचं चूर्ण टाकलं आणि नंतर मंद आचेवरती ह्यातलं फक्त पाणी आटवलं तर शतावरीचे सगळे गुण दुधामध्ये उतरतील आणि ते शतावरी आणि दुधाचं मिश्रण तुम्हाला एक टॉनिक म्हणून काम करेल। सोबतच अनेकांना दूध फक्त घ्यायचं म्हटलं तर ते जात नाही, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी पावडर, साखर काहीतरी ॲड केल्याशिवाय दूध पिता येत नाही। अशा लोकांनी जर शतावरीचा कल्प दुधामध्ये घेऊन प्यायला सुरुवात केली आणि लहान मुलांच्या मध्ये तर रोज सकाळी शाळेत जाताना त्यांनी शतावरी कल्प दुधामध्ये टाकून घेतला तर त्यांची भूक सुद्धा भागेल, पोटामध्ये कालवणं बंद होईल आणि त्यांना एक टॉनिक म्हणून सुद्धा याचा फायदा होईल। फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे की शतावरी कल्प हा साखरेपासून बनवलेला असतो, गोड असतो, त्यामुळे जर तुम्हाला कफाच्या तक्रारी किंवा जर मधुमेह असेल तर मात्र त्यांनी शतावरी कल्प टाळायला पाहिजे। शतावरीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आणि सॅपोनिन सुद्धा असतं आणि त्यामुळे वातामुळे त्वचा काळवंडली असेल, कोरडी पडली असेल तर ह्या त्वचेला तजेलदारपणा, ओझळपणा देण्याचं काम शतावरीमुळे होतं। वयात येणाऱ्या मुला मुलींना चेहऱ्यावरती हार्मोनल इम्बॅलन्समुळे पुरळ उठत असतील आणि जर त्यांनी
त्यांनी सकाळी उठल्यावरती शतावरीचं चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेतलं तर हे पुरळ येणं सुद्धा बंद होऊ शकतं. त्वचेसाठी तुम्ही शतावरीचं तेल सुद्धा वरून लावू शकता. अनेक नारायण तेलासारखी तेलं आहेत ज्याच्यामध्ये शतावरी असतं. त्या तेलांचा जर मसाज केला तर त्वचा चांगली होतेच, त्याचबरोबर स्नायूंची ताकद वाढवायला सुद्धा ह्यामुळे मदत होऊ शकते आणि सांधे सुद्धा चांगले होऊ शकतात. आणि त्यामुळं जर तुम्हाला सुडोल बांधा आणि मजबूत सांधा हवा असेल तर शतावरी असलेल्या तेलाचा मसाज हा खूप फायदेशीर राहतो. लहान मुलांच्या मध्ये त्यांचं सौष्ठव जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा शतावरीयुक्त कुठल्याही तेलाचा नित्य अभ्यंग खूप फायदेशीर राहतो. आजकाल अनेकांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. फक्त रील्सचं व्यसन म्हणूनच नव्हे तर अनेकांना कामाचं स्वरूपच असं असतं की ज्यामुळे स्क्रीन टाइम टाळता येत नाही. पण त्यामुळं डोळ्यांची आग होणं, डोळ्यांच्यावरती ताण पडणं, डोळ्याच्या अवतीभोवतीचे स्नायू दुखायला लागणं ही सगळी लक्षणे दिसायला लागतात. आणि ह्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन हे व्हिटॅमिन एचं प्रिकर्सर मुबलक प्रमाणात असणारी शतावरी खरंच फायदेशीर राहते. जर तुम्हाला अशा पद्धतीच्या डोळ्याच्या तक्रारी असतील किंवा होऊ द्यायच्या नसतील तर तुम्ही रात्री झोपताना शतावरी सिद्ध तूप दुधाबरोबर घेतलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि सोबतच तुम्ही शतावरी घृतानं नेत्र तर्पण हा उपचार योग्य वैद्यकीय तज्ज्ञांच्याकडनं करून घेतला तर त्याचाही चांगला बेनिफिट तुम्हाला बघायला मिळेल. शतावरीचा जो आत्ता मी तुम्हाला फायदा सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, कारण शतावरी ही गोड आणि कडू ह्या चवीचं मिश्रण असणारी वनस्पती आहे. पण त्यामुळं आपल्या रक्तातील साखर कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. फायटोथेरपी रिसर्च जर्नलने 2009 साली केलेल्या एका संशोधनामध्ये दिसून आलंय की शतावरीच्या मुळांचा रस जर आपण सकाळी उपाशीपोटी घेतला तर त्याच्यातून हायपोग्लायसेमिक म्हणजेच रक्तातली साखर कमी होण्याचा इफेक्ट दिसतो आणि त्याच्यामुळं इन्सुलिन सिक्रेशन बॅलन्स व्हायला सुद्धा चांगली मदत होते. आणि त्यामुळं जर तुम्हाला मधुमेह असेल आणि थकवा खूप येत असेल तर शतावरीच्या मुळ्यांचा रस तुमची साखर नियंत्रणात ठेवून थकवा भरून काढण्याचं सुद्धा काम करू शकते. शतावरी ही शीत गुणाची वनस्पती असल्यामुळे अनेक उष्णतेच्या, पित्ताच्या तक्रारींच्यामध्ये ह्याचा खूप चांगला वापर होतो. नाकाचा घुणा फुटण्याची सवय अनेकांना असते आणि त्याच्यामध्ये जर शतावरी सिद्ध घृताचं नस्य केलं तर ही सवय बंद होऊ शकते. त्यासोबतच उष्णतेमुळे स्त्रियांच्या मध्ये पाळीच्या वेळेला अंगावरून खूप जाणं म्हणजेच रक्तप्रदराची तक्रार दिसते आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सकाळी उपाशीपोटी शतावरीच्या मुळ्यांचा रस मधाबरोबर घेतला तर फायदा होऊ शकतो. यासोबतच अनेक स्त्रियांना श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरून पांढरं जाण्याची तक्रार असते, त्यामध्ये सुद्धा ही तक्रार शतावरीच्या रसामुळे कमी होऊ शकते. स्त्रियांच्या मध्ये PCOD आणि मध्यम वयोगटातल्या स्त्रियांच्या मध्ये मेनोपॉझल सिंड्रोम दिसतात आणि ह्यामुळे त्यांचं शारीरिक आरोग्य तर बिघडतंच, त्याचबरोबर मूड स्विंग सारख्या तक्रारी सुद्धा होतात. आणि ह्या तक्रारींच्यासाठी सुद्धा शतावरीचं चूर्ण त्यांनी कोमट पाण्याबरोबर घेतलं तर फायदा होऊ शकतो. एवढंच नव्हे तर अनेक स्त्रियांच्या मध्ये ह्या सगळ्या तक्रारी गर्भधारणेला सुद्धा अडथळा निर्माण करतात. वंध्यत्वाला त्याला तोंड द्यावं लागतं आणि ह्यामध्ये सुद्धा जर शतावरीचा रस त्यांनी घेतला तर त्यांच्या गर्भाशयाला ताकद मिळू शकते, त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होऊ शकते आणि गर्भधारणा होण्याचे चान्सेस सुद्धा वाढू शकतात. अनेक वेळेला वंध्यत्व हे फक्त स्त्रियांच्यामुळेच नव्हे तर पुरुषांच्या मधील शुक्रधातूच्या कमतरतेमुळे किंवा लैंगिक अक्षमतेमुळे सुद्धा असतं आणि ह्याच्यामध्ये एक नॅचरल टेस्टोस्टेरोन बूस्टर म्हणून शतावरी काम करतं आणि त्यामुळे पुरुषांच्या मध्ये शुक्रधातू वाढवण्याचं म्हणजेच शुक्रल काम शतावरीमुळे होऊ शकतं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये लैंगिक क्षमता वाढवण्याचं काम सुद्धा शतावरी खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. आयुर्वेदिक इम्युनिटी बूस्टरची लिस्ट ही शतावरीशिवाय अपूर्णच आहे. जर्नल ऑफ इंटिग्रेटिव्ह अँड आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये 2013 साली प्रकाशित झालेल्या एका रिसर्च पेपरनुसार आपल्या शरीरामध्ये इम्युनिटीसाठी गरजेच्या असणाऱ्या टी सेल आणि मॅक्रोफॅजेसची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे शतावरीमुळे होतं. त्यासोबतच जरी कुठलंही इन्फेक्शन आपल्याला झालं, मग ते सांध्यांचं इन्फेक्शन असू दे, मूत्रमार्गातलं इन्फेक्शन असू दे किंवा इतरही कुठल्या इन्फेक्शनमुळे जर आपला CRP वाढला असेल, शरीरामध्ये इन्फ्लामेशन निर्माण झालं असेल तर ते इन्फ्लामेशन लवकरात लवकर कमी करायचं काम सुद्धा शतावरीतील सॅपोनिन आणि फ्लॅवोनाइड्स ह्या द्रव्यांच्यामुळे होतं. आयुर्वेदातील भावप्रकाश ह्या ग्रंथामध्ये शतावरीला मेधा असं म्हटलंय, म्हणजेच मज्जा धातूचं पोषण करणारे म्हटलेलं आहे. 2005 साली जर्नल ऑफ इथनोफार्मॅकोलॉजीमध्ये एक रिसर्च पेपर प्रकाशित झाला आणि त्यांनी सुद्धा असं सांगितलंय की ह्याच शतावरीच्या एक्स्ट्रॅक्टमुळं आपल्याला अल्झायमर, पार्किन्सोनिझम आणि ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया ह्या आजारांच्या वरती सुद्धा वापर करता येऊ शकतो. सोबतच ह्या शतावरीच्या न्यूरोप्रोटेक्टिव्ह नेचरमुळं मज्जाधातू
रक्षण तर होतंच, त्यासोबतच आजकाल ताणतणावामुळे कॉर्टिसोलची लेवल बिघडलेली असते. ह्या कॉर्टिसोलच्या लेवलला बॅलन्स करण्यासाठी सुद्धा शतावरीची चांगली मदत होते आणि त्यामुळे चिंता, ताणतणाव ह्याला तोंड देण्याची आपली क्षमता खूप जास्त वाढते, ज्याची आपल्याला आजच्या काळामध्ये खूप गरज आहे. फक्त आबालवृद्धांच्या मध्येच नव्हे तर गर्भिणीसाठी सुद्धा शतावरी खूप महत्त्वाची आहे. गर्भिणीची ताकद टिकवून ठेवण्याचं काम शतावरीमुळे होतंच, त्याचबरोबर गर्भाचं पोषण चांगलं होण्यासाठी सुद्धा शतावरी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. प्रसूती पश्चात आलेला थकवा भरून काढण्यासाठी सुद्धा शतावरी महत्त्वाची आहे. आणि सोबतच 2011 साली क्लिनिकल न्यूट्रिशन जर्नलमध्ये झालेल्या संशोधनानुसार असं लक्षात आलं की जर स्तनदा मातेनं दुधासोबत शतावरी घेतली तर तिच्या दुधामध्ये IgA ह्या इम्युनोग्लोबिलिनचं प्रमाण वाढतं आणि ते इम्युनोग्लोबिलिन बाळामध्ये, नवजात बालकामध्ये इम्युनिटी बुस्टिंगचं काम करतं. सोबतच स्तनदा मातेला जो थकवा येत असतो, तिच्या वाढत्या पोषणाची जी गरज असते ती शतावरीमुळे चांगल्या पद्धतीने भरून सुद्धा निघते. फक्त स्त्रियांच्या मध्येच नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यामध्ये शतावरी किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि मग त्याला क्वीन ऑफ दी हर्ब्स का म्हटलं जातं हेही कळालं असेल. तुमच्या वातपित्ताच्या तक्रारींच्या मध्ये शतावरी फायदेशीर राहणार आहेच, पण जर तुम्हाला कफाची तक्रार किंवा कफाचे आजार असतील तर मात्र शतावरीचा वापर थोडा विचारपूर्वक करा. इतरही आजारांच्या मध्ये ज्यावेळेला तुम्ही शतावरी वापराल तेव्हा तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून शतावरीचा आणखी चांगला फायदा तुम्हाला करून घेता येईल. या व्हिडिओमध्ये आपण शतावरीबद्दल माहिती घेतली आहेच, पण जर तुम्हाला वाटत असेल की इतरही कुठल्या आयुर्वेदिक वनस्पतीवरती आपण व्हिडिओ बनवायला हवा तर त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. कंटेंट आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.